सुरेशचंद्र वारखडे लिखित वाघ्याच्या वाडीचा व्याघ्रभक्षक. वर्सुमाय दुर्गामाय ढाकोबा. वर्सुमाय दुर्गामाय आणि ढाकोबा जुन्नर परिसरातील सह्याद्रीच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींचे कुलदैवत. इंगळूणच्या डावीकडनं बरंच वर चढल्यावर हडवळा डोंगर लागतो. या डोंगराच्या पाऊल वाटेनं वर गेलं की पिसोंडीचं रान लागतं. पिसोंडीचं रान तोडून वर चढून गेल्यावर हाडकीचं रान येतं. हे रान म्हणजे हडवळ्या डोंगरावरचं सपाट खडकाळ पठार होय. या पठारावरून आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या हत्तीवरील शिखरावर उभं असलेलं वर्सुमाईचं मंदिर दिसू लागतं. हे सर्वोच्च शिखर चढल्यावर दऱ्याखोऱ्या आणि आकाशात घुसलेल्या सह्याद्रीच्या डोंगराचा परिसर नजरेत भरतो. उजवीकडं पिंपरवाडी, सुकाळवेढा, नामदेववाडी, पलीकडं ढाग, भिवाड, आंबोली घाट, शंभू महादेवाचा डोंगर, डेंगळ्याची वाडी, धारवाडी, आंबागाव आदी गावं दिसू लागतात. समोर नाणेघाट, दौंड्या डोंगर, निमगिरी दिसतं. डावीकडे पाणदरा, घांगाळदरा, तांब, येणेर, पांगरदरा दिसतात. मंदिराच्या उजवीकडे जवळच इष्ट्याचा दरा दिसतो. या दऱ्यात भातशेतीची खाचरं आणि रान आहे. हा दरा इष्ट्या आडनावाच्या आदिवासीचा होता. कोकणातून येऊन इष्ट्यांनी ही मिळकत मिळवली, परंतु मूळ मृत मालकाच्या इच्छा या मिळकतीत अडकल्यानं ती कुणालाच लाभत नाही. त्यामुळं इष्ट्याचं घराणं बुडालं. त्यांच्या वंशाला दिवा राहिला नाही. पुढे हा दरा डेंगळ्याच्या मालकीचा झाला, म्हणून त्याला आता डेंगळ्याचा दरा म्हणतात. करवंदाच्या जाळीत वसलेली वर्सुमाय आदिवासींची मायमाऊली. आपल्या जीवनात निर्माण झालेली दुःखे आदिवासी वर्सुमाईच्या कानावर घालतो. सुखाचे दिवस येण्यासाठी तो तिला साकडं घालतो, कौल लावतो, नवस बोलतो. वर्सुमाई नवसाला पावली की बोलल्याप्रमाणे तिचा नवस फेडतो. दरवर्षी वर्सुमाईची जत्रा उत्साहातच साजरी होते. कडेकपारीत राहणाऱ्या महादेव कुळे जत्रेसाठी पायी चालत येतात. दर मंगळवारी वर्सुमाईचा नवस फेडण्यासाठी आदिवासी गर्दी करतात. आपली संकट निवारण्यासाठी परमेश्वरानं वर्सुमाईला जंगलात पाठवलं, अशी प्रत्येक आदिवासीची श्रद्धा आणि भावना आहे. या वर्सुमाईचं गुण गाताना मारुती पाटील म्हणाला, ढाकोबा कुकडे सर आमचं कुलदैवत, तर दुर्गामाय आणि वर्सुमाय आमच्या मायमावल्या. वरल्या अंगाला वर्सुमाय राहतीया. पोरगं जलांबलं की आम्ही त्याला वर्सुमाईच्या वटीत घालतो. त्या तान्या पोराला घेऊन वर्सुमाईला पाठ न धावता मागं सरकतो. वर्सुमाई नदराआड वही पावतो. तिला पाठ न धावता उलटं पाठीनं मागत चालत जातो. पोराला वर्सुमाईला भेटवलं की ते झाडागत बिनघोर वाढत, आणि पोराला वर्सुमाईच्या वट्यात घालायला चुकावलं की त्याला नाना याद्या चढल्यात. वर्सुमाईच्या कुंडातलं पाणी बी लय गुणकारी. त्यात डुंबलं की खरूज नाईट बरं होत्यात. अशा विविध श्रद्धांनी आदिवासीची मनबद्ध झालेले आहेत. इंगळूणच्या पाठीमागे मीना नदीवर बांधलेलं भिवाड्याचं धरण आहे. या भिवाड्याला लागूनच उंच डोंगर आहे. हा डोंगर चढून गेल्यावर सपाटी लागतं. तिथून 4-5 किलोमीटरवर दुर्गामाईचं मंदिर आहे. या मंदिराजवळ दुर्गावाडी नांदते आहे. वर्सुमाईच्या शिखरावरून हडवळ्या डोंगराच्या पठारावर उतरल्यावर पश्चिमेकडे जाणारी वाट ही डोंगरानं दुर्गामाईला जाते. रस्त्यात पिंपरवाडी, बुरकंडा, आंबा, सुपेवाडी आदी वाड्या वस्त्या लागतात. आंब्यात गारुडे देवाचं मंदिर आहे. वालूदेवीचं मंदिर आहे. या आंब्यावरूनच इख्या डोंगरातून पोशीच्या नळीकडे आणि हातवीजकडे वाट फुटते. जांभूळ, मळवं, भोंगाडा, करप, आंबा, गेळ, हिरडा, आवळा या झाडांनी वेढलेल्या गच्च जंगलात दुर्गामाई निवास करून आहे. या दुर्गामाईच्या मंदिराला लागूनच दगडावर दगड रचलेला एक अंडाकृती किल्ल्यावरचा उंच डोंगर आहे. त्याला दुर्गामाईचा किल्ला म्हणतात. छोट्या दगडावर अजस्त्र दगड ठेवण्यात येऊन या किल्ल्यावरचा डोंगराची रचना केलेली आहे. त्याबद्दलची दंतकथा सांगताना मारुती पाटील म्हणाला, जशी वर्सुमाई तशीच आम्हाला दुर्गामाई. वर्सुमाईच्या हातानं काम न झालं नाही की आम्ही दुर्गामाईला साकडं घालतो. दुर्गामाईचं ठाणं लय जागृत ठाणं आहे. तिच्यापाशी गारणं गायलं की काम झाल्या बिगार राहत नाही. दुर्गामाई आण शिवनेरी सख्या बहिणी.
दिस मावळायला शिवनेरी आणि दिस उगवायला माहूरच्या नकट्यावर सावली पडल एवढं उंचाड देवाळ दुर्गामाईला बांधायचं होतं. ते बी एका रातीतच बांधून काढायचा पण तिनं केला होता. त्या परमानं दुर्गामाई दिस मावळ्यावर कामाला लागले. तिनं हातात चाबूक घेतला. दगड धोंड्यावरती सपासप चाबूक मारू लागले. त्याच्या फटक्यानं दगड उडायचा आणि डोंगरावर जाऊन पडायचा. असं दगडावर दगड रचत गेला. दुर्गामाईचा गड आकाशाला भिडायला लागला. तोच मध्यान रात्रीला खुब्या पक्षी वराडला. तसं दुर्गामाईला वाटलं रात सरली. काम थांबलं. काम थांबल्यावर बऱ्याच येळानं दिस उगावला. घोब्यानं दुर्गामाईला फसावलं म्हणून तिनं घोब्याला लाथ घातली. तो तिरपाडला व डोणीच्या शिवंत जाऊन पडला. अजून मी मुंडी खाली जमिनीत गाडलेल्या आणि पाय वर असलेल्या घोब्या देवाचं देवाळ डोणीच्या शिवावर बघायला मिळतं. दुर्गामाईच्या अवतीभोवती काळं दगाड इखुरलेलं आहे. ती पाटलानं दुर्गामाईची कहाणी सांगितली. ही दुर्गामाई पटकन नवसाला पावते म्हणून लांब लांबून आदिवासी तिच्या दर्शनाला येतात. नवस फेडतात. गडाच्या पायथ्याला घनदाट वनराईत झोपडीवजा मंदिरात दुर्गामाईची गोल दगडाची मूर्ती आहे. या जंगलात दुर्गासूर नावाचा राक्षस अतिशय क्रूरपणे वागत होता. माणसं मारून खात होता. या वनात राहणाऱ्या वनवासीने या दुर्गासुराने काही त्राही भगवान करून सोडले होते. त्यावेळी सारे आदिवासी भगवान शंकराची आराधना करू लागले. ढाकेश्वर अथवा ढाकोबाच्या रूपात भगवान शंकर या भागात आले. त्यांच्या शरीरातून एक शक्ती निघाली. त्या शक्तीने दुर्गासुराचा वध केला म्हणून त्या शक्तीला दुर्गामाई नाव पडलं. ती हीच दुर्गामाई होय अशी आख्यायिकाही पाटलांच्या तोंडून ऐकायला मिळाली. दुर्गामाईच्या गडावरून सोनावळं, रामपूर, धसई ही ठाणे जिल्ह्यातील कोकण भागातील गावं दिसतात. बोबरा नदी दुर्गामाईच्या खालून उगम पावते. फरलांगभर अंतरावर भूगर्भातून ती बाहेर पडते. या ठिकाणी बोबराच्या पाण्याचं छोटं तळं निर्माण झालं आहे. दुर्गावाडीचे आदिवासी याच तळ्याचं पाणी पितात. उन्हाळ्यात बाकी सर्व पाणवठे आटतात, परंतु हे तळं मात्र आटत नाही. पावसाळ्यात तळं भरलेलं असतं. तळ्यातून बोबरा खाली हातवीजकडे उडी घेते. दुर्गावाडीच्या पुढील ढवळीची खळण, माळईवाडी, गेळ्याची धार या वस्त्यांना पाणी पाजत वचप्यातून ती पुढे धावत आहे. वचप्याजवळ बोबरा आणि आहोप्याच्या देवराईतून निघालेला घोड नदीचा संगम होतो. आषाढ्यातल्या प्रथम पावसात या नद्यांच्या पात्रांत चैतन्य अवतात आणि या नद्यांचे प्रवाह एकमेकींना भेटण्यासाठी पुढे धावत असतात. पहिल्या पुराच्या वेळी कोणतीही नदी वचप्याला अगोदर पोहोचली तर दुसरी येईपर्यंत ती थांबून राहते. दोघींचे मिलन झाल्यावर त्यांना आदिवासी चोडी पांगडी करतात. मगच त्या पुढे वेगाने धावू लागतात. बोबरा घोड नदीत मिटून जाते. घोड नदी बोबराला पोटात घेऊन घोड नदीच्या नावानेच पुढे वाहू लागते अशी माहिती मारुती पाटलानं दिली. दुर्गामाईच्या उत्तरेला ढाकोबा डोंगर कासवासारखा पसरला आहे. या ढाकोबाच्या आश्रयाला आदिवासींबरोबरच अनेक वन्य प्राणी आणि पाखरं आनंदात राहतात. या ढाकोबाच्या उदरात ढाकेश्वराचं छोटंसं मंदिर आहे. तेथे असलेला स्वयंभू दगड ही ढाकेश्वराची पिंड होय. ज्योतिर्लिंग होय. त्याखालून मीना नदी उगम पावते. गाया म्हशी फळत नसल्यास, अगर दूध देत नसल्यास आदिवासी ढाकोबाला साकडं घालतात. त्याला प्रसाद लावतात. ढाकोबाजवळच भिलवंडीचा दरा आहे. या दऱ्यात ढाकोबाच्या रानात आणि दुर्गामाईच्या जंगलात मारुती पाटलानं अनेक उपद्रवी वाघ आणि रानडुकरं मारली. या दऱ्यातील व दुर्गामाई ढाकोबाच्या रानातील रोमांचकारी शिकारीच्या गमतीदार हकीकती पाटील सांगू लागला होता.